गोव्यामध्ये फिरायला जायचं तर साऊथ गोवा हे एक अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे. आम्ही त्या दिवशी निघालो आणि बाहेर पडून निवांत रस्त्याला लागलो. वाटेत आम्हाला हे दिसलं गोव्याचं चितारी आर्ट. चितारी आर्टमध्ये हे जे पोपटाचं पेंटिंग आहे ना, हे फार फेमस आहे. असे तुम्हाला जाताना छोट्या छोट्या घरांमध्ये लोक करताना दिसतात आणि बाहेरच्या बाजूला हा असा स्टॉल मांडलेला असतो. हे सगळं बघून परत आम्ही पुढच्या रस्त्याला लागलो. नारळाची झाडी आणि अतिशय सुंदर रस्ता असं करत आम्ही आलो अगोंदा बीचवरती. अगोंदा बीचवरती जायचा रस्तासुद्धा अतिशय सुंदर आहे आणि इथं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आम्ही पाहिली, ज्याच्यासाठी या छोट्याशा रस्त्याने तुम्हाला चालत जावं लागतं आणि अशा प्रकारे पुढं गेल्यानंतर तुम्हाला दर्शन होतं ते अगोंदा बीचचं. या बीचवरती तुम्हाला अशा प्रकारचे छोटे छोटे हे पीठ दिसतात. हे आहेत कासवांच्या अंड्यांसाठी तयार केलेले. या छोट्या छोट्या पीठमध्ये वेगवेगळ्या दिवशी कासवांची अंडी ही जमा करून ठेवली जातात आणि त्याच्यावरती व्यवस्थित मार्किंग असतं की किती अंडी आहेत, कुठल्या दिवशी आलेली आहेत. या संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावरती कासवं वेगवेगळ्या वेळी येऊन अंडी घालतात आणि इथे आम्ही कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडण्याचा एक अतिशय भन्नाट अनुभव घेतला. हे जे पक्षी दिसत आहेत ना, यांच्यामुळे पिल्लांना धोका उत्पन्न होतो, म्हणून या पिल्लांना संध्याकाळी 7:30-8 नंतर पाण्यात सोडलं जातं. वाळूतून चालत चालत संध्याकाळी आम्ही त्या ठिकाणी पोचलो आणि बघितलं तर ही लोक त्या अंड्यातून बाहेर आलेली जी पिल्लं आहेत ही गोळा करत होती. ही सगळी पिल्लं गोळा करून एका छोट्याशा अशा टबमध्ये ठेवण्यात आली. हे दृश्य इतकं सुंदर होतं ना की काही शब्दच सापडत नाहीत. हा सोहळा बघायला आमच्यासारखे अजूनही काही उत्साही मंडळी या ठिकाणी आलेली होती आणि मग तो क्षण आला ज्यावेळेस या छोट्याशा पिल्लांना त्यांनी समुद्राच्या दिशेने सोडायला सुरुवात केली. ही इवलीशी पिल्लं पाण्याच्या दिशेला धावत होती. आता गंमत म्हणजे ज्या ठिकाणी ही पाण्यामध्ये जातात ना, त्याच ठिकाणी पुढच्या 12-13 वर्षानंतर ही मंडळी अंडी घालायला परत येतात. हा अतिशय एक वेगळा असा अनुभव आणि मनाला रम्य वाटेल असा निसर्गाचा चमत्कार आम्हाला या अगोंदा बीचवरती बघायला मिळाला.